तरी पण मी ते पुस्तक फुकट घेत नाही. मी त्यांनी दिलेली परत फुकट घेतो, ती दुसऱ्याला देतो, पण मी विकत परत त्याच्या प्रकाशकांकडून देतो. कारण ह्याचं मूल्य आहे, पुस्तकाची किंमत आहे, मूल्य आहे, आणि ते लेखकाला शाबासकी म्हणून द्यायलाच पाहिजे त्या ग्रंथाबद्दल, असं माझं मत आहे. आता मी सध्या वाचतोय ते म्हणजे भविष्यवेध हे पुस्तक प्राध्यापक मोहन आपटे यांनी 3 भाग लिहिलेले आहेत ह्याचे, आणि त्या 3 भागातून तंत्रज्ञान, अवकाशज्ञान, युद्धशास्त्र, शरीरविज्ञान, संगणक, इंटरनेट आणि यंत्रमानव हे पुस्तक पुढच्या 100 वर्षात काय भविष्यात घडणारे शोध लागणार आहेत याविषयी अंदाज व्यक्त केलेला आहे या पुस्तकामध्ये. इंग्रजीत एक लेखक आहेत, त्यांचं नाव मिशिओ ककू हा माझा आवडता लेखक इंग्रजीतला, की ह्यांनी तर 300, 400, 500, 1000 लोकांच्या मुलाखती घेतल्या त्या क्षेत्रातील, आणि त्यांनी असे 4 ग्रंथ लिहिलेत. एक पहिला म्हणजे फिजिक्स ऑफ द फ्युचर, भविष्यकालीन फिजिक्स कसं असेल. दुसरं फिजिक्स इम्पॉसिबल हा ग्रंथ आहे, म्हणजे अशक्य वाटणारं फिजिक्स, ते पॅरलल वर्ल्ड म्हणून एक पुस्तक आहे, आणि व्हिजन असं पुस्तक आहे. ही 4 पुस्तकं माझ्या संग्रही आहेत, आणि ही पुस्तकं म्हणजे खरं सांगू का, माझं इतकं प्रेम आहे या पुस्तकावरती की ह्याच्यात जे लिहिलेलं आहे ते पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं. पुढच्या 100 वर्षात काय होईल, आणि मी सांगणार आहे त्या पुस्तकात काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आश्चर्यकारक आपण बघितलं, साधा एक फोनचं बघू. मला आठवतं मी लहान असताना फोन घरामध्ये म्हणजे श्रीमंतीचं लक्षण असायचं, तुम्हाला पण ते कल्पना असेल त्याची. पोस्ट ऑफिसात फोन यायचा, आणि तो अगोदर निरोप यायचा, तुमचा फोन पोस्ट ऑफिसात येणार आहे, तुमच्या मुलाचा बाहेरगावात, मग आपण पोस्ट ऑफिसात जायचं, आणि तिथे फोन आपल्याला यायचा, लवकर तो फिनिश करायचा, कारण चार्ज त्याप्रमाणे वाढतो म्हणून. ही एक गोष्ट. त्या नंतर घराघरात फोन आले आपल्या, त्यानंतर कॉर्डलेस फोन आले, त्यानंतर पेजर आला. तुम्हाला माहिती असेल काही लोकांना पेजर वापरत होतो आपण. पेजर म्हणजे केवढं मोठा, की मोठं इन्स्ट्रुमेंट पेजरचं, आणि ते इथे लावून ठेवायचं. ते लोक बिल्डर किंवा असं जे वारून त्यांच्याचकडे तो पेजर असायचा त्यावेळी, मला आठवतं. त्यानंतर मोबाईल फोन आला. मित्रांनो, मोबाईल फोन आला, त्याची जाहिरात पहिली बघितली असेल तुम्हाला, कदाचित असेल टी व्हीवरती, एक बाई एकटीच बोलते असं कानावर आठवून, आणि पुरुष एक समोर हॉटेलमध्ये पुरुष बसलाय, त्याला वाटतं ती त्याच्याशीच बोलते की काय असं वाटतं, आणि ती मग नंतर त्याच्याशी नाही, ती फोनवरती बोलत असते. एकटा मनुष्य बोलताना बघितल्यानंतर आपण म्हणतो तो वेडा आहे, पण आता फोनवरती एकटी माणसं बोलताना आपण रस्तोरस्ती बघतो. ही फोनमध्ये क्रांती झाली, या फोनमध्ये सगळं काही आहे. आता इतकं चांगलं माध्यम ह्या आपल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे, तरी पण याचा दुरुपयोग करणारे लोक आहेत, जसं इतर शास्त्राचा संशोधनाचा आहे तसं. उदाहरणार्थ सेल्फी काढताना आपण वर्तमानपत्रात वाचतो, दरीमध्ये कोसळला, पडला. ह्या फोनवरून इतके झालं की माणसं घरात बोलायची थांबलेली आहेत, घरातला संवादच कमी झालेला आहे. म्हणजे पती पत्नीला सुद्धा फोनवरती टेक्स्ट करते, आणि आज भाजी काय केली आहेस म्हणून तो विचारतो, ती सांगते कोबीची भाजी केली आहे, म्हणतो नको मी बाहेर जेवायला जातो. हे संवाद फोनवरती चालतात, ह्या टेक्स्टवरती चालत आहेत. इन्स्ट्रुमेंट ज्यांनी शोधून काढलं खरोखर कौतुकास्पद आहे, कारण विचार करायचा, आता नुसती कल्पना केली ना की मोबाईल फोन नव्हते त्यावेळी कसं आपण जगत होतो, कल्पना केली तरी आश्चर्य वाटतं. इंटरनेट नव्हतं तो कसं आपण जगत होतो, आत्ता आश्चर्य वाटतं, पण त्या काळामध्ये सुद्धा माणसं जगत होती, आनंदानं राहत होती, संबंध चांगले होते. पण याचा उपयोग कसा करायचा हे महत्त्व आहे. तेव्हा या पुस्तकामध्ये काय ते अगोदर आपण बघूया, आणि नंतर ही 4 पुस्तकं माझ्याकडे आहेत, ती सध्या वाचन चालू आहे, कारण मला यातून पुस्तक लिहायचं आहे सोप्या भाषेमध्ये. मी माझं लिखाण नेहमी सोपं करून लिहितो, कारण सामान्य माणसाला सुद्धा कळलं पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेत सांगितलं, वर्गामध्ये बसलेल्यामध्ये शेवटच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा माझं लिखाण कळलं पाहिजे असा माझा आग्रह असतो. का तर शेवटच्या बाकावर बसणारेच पुढे कॉर्पोरेटर, आमदार, खासदार होणारे असतात.
पुढच्या बाकावर बसणारे डॉक्टर इंजिनियर होऊन अमेरिकेत जातील. शेवटच्या बाकावर बसणाऱ्यांना कळावं आपलं लिखाण, म्हणून मी नेहमी सोप्या भाषेत लिहितो की शेवटच्या बाकावर बसलेल्या माणसाला कळायला पाहिजे. आता ह्या पुस्तकामध्ये भविष्यकालीन काय काय आहे ते आपण थोडक्यात पटकन बघायचं आहे. नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल आहे. नॅनो म्हणजे काय तर 1 अब्जांश भाग, लक्षात ठेवा 1 अब्जांश भाग. आणि या नॅनो टेक्नॉलॉजीविषयी खूप उपयोग पुढच्या काळामध्ये होणार आहे, जो आपण ऐकला वाचला तरी आश्चर्य वाटतं. मानवी पेशी हे नॅनो टेक्नॉलॉजीचं उत्तम उदाहरण आहे. जसे आपल्या शरीरात पेशी आहेत तसंच नॅनो टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञाने इंधनाचं ऊर्जेत रूपांतर करतात, तशाच पेशींसारखंच याचं कार्य आहे. वैद्यकदृष्ट्या वैद्यकीय ह्याच्यामध्ये औषधांमध्ये उपकरणांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा खूप वापर करता येणार आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, माणसाचा चेहरा जर स्वरूप नसेल, सुंदर नसेल तर नॅनो टेक्नॉलॉजी तंत्राचा वापर करून तो चांगला सुंदर करता येईल. आपल्या घरामध्ये नळातून पाणी येतं ना, त्या फ्रिक्शनवरती विद्युत प्रवाह घराला पुरेल असं करता येईल. नॅनो टेक्नॉलॉजी एवढंच काय वृद्धत्व लांबणीवर टाकता येईल, म्हणजे मनुष्य वृद्धच होणार नाही नॅनो टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा वापर शरीरामध्ये करून. म्हणजे आपले हाडं इतकी मजबूत होतील, पडलं तरी फ्रॅक्चर होणार नाही. किंवा स्किनवरती, त्वचेवरती सुद्धा त्याचा उपयोग होईल. एवढंच नव्हे तर नॅनो टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञानाने माणसाचा डोळ्याचा रंग बदलता येईल. म्हणजे घारे डोळ्याच्या माणसाला काळे डोळे करता येतील, घारे डोळे. एक ॲसेम्बलर त्याच्यामध्ये जो आहे तो कॉस्मिक सर्जन असं त्याला म्हणता येईल. तो कॉस्मिक सर्जरी करू शकेल. हे नॅनो टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान विषारी कचरा नष्ट करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. आणि अन्नधान्यामध्ये जास्त वाढ करणं, दुग्धोत्पादन, फलोत्पादन यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. नॅनो तंत्रज्ञानाचं स्काय द लिमिट. सध्या तेवढं संशोधन नाही असेल सामान्य माणसाला वाटतं, पण अमेरिकेमध्ये यावरती संशोधन खूप चालू आहे. आणि नजीकच्या 10-20 वर्षात वृद्धत्व कमी आपल्याला करता येईल. आम्हाला आपण वृद्ध होऊ त्यावेळी. अर्थात दुसरं एक भाग या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर आहे. माझी खात्री आहे तुम्ही सुद्धा वाचाल हे पुस्तक. याच्यात ग्रॅफेनबद्दल लिहिलं आहे. ग्रॅफेन चा वापर पुढे दिवसेंदिवस वाढणार आहे. आत्ता पण प्लॅस्टिकचा जसा वापर करतो ना, तर प्लॅस्टिकला लिमिटेशन्स आहेत, ग्रॅफेनला लिमिटेशन्स नाहीत. ग्रॅफेनपासून तयार केलेले पदार्थ विद्युत वाहक आहेत. म्हणजे प्लॅस्टिकमधून विद्युत प्रवाह जाणार, पण ग्रॅफेनमधून जातो. आणि ग्रॅफेनमुळे अनेक गोष्टी म्हणजे संगणकाचे पार्ट्स करता येईल, सोलर सेल्स तयार करता येईल, विमानामध्ये त्याचा वापर होईल, पाणी शुद्ध करण्यासाठी ग्रॅफेनचा वापर करण्यात येईल. आणि बुद्धीचं बघा गंमत अशी आहे की माणसाच्या दैनंदिन जीवनाच्या गरजा आहेत. म्हणजे मोटर कारला जर ग्रॅफेन वापरलं तर जरी कार हिट झाली तरी पुन्हा होती तशी करता येईल. हे ग्रॅफेनचा उपयोग शास्त्रज्ञ करतायत दैनंदिन जीवनात. पुढच्या 100 वर्षात प्लॅस्टिक आपल्या घरातून निघून जाईल आणि त्या जागी ग्रॅफेनच्या वस्तू येतील आणि त्या सर्वांना उपयुक्त अशा असतील आणि त्याचा वापर जास्तीत जास्त होईल. त्यानंतर या पुस्तकात आणखी एक सुंदर प्रकरण आहे, ते म्हणजे बुद्धिमान पदार्थ तयार करता येईल. म्हणजे बघा ही खुर्ची आहे ना, हिला बुद्धी नाही असं आपण म्हणतो, तसं होणार नाही. खुर्चीला सुद्धा बुद्धी निर्माण करता येईल. म्हणजे एखादा जाडा मनुष्य खुर्चीत बसायला लागला तर ती खुर्ची सांगेल नको नको तुझं वजन मला झेपणार नाही, असा आवाज त्या खुर्चीमधून येईल आणि तो मनुष्य त्याच्यावर बसून पडणार नाही. ही खुर्ची काळजी घेईल. किंवा खुर्चीमध्ये किती वजन ठेवा, तिचं आयुष्य कमी झालं, त्याला क्रॅक झाले तरी खुर्ची सांगेल आता मला क्रॅक पाय तुटलेला आहे, आता बदली करा पाय तो. अशा पद्धतीनं बुद्धिमान पदार्थ तयार करता येईल. शिडी, आपण ज्या शिडीवर चढतो ती शिडीसुद्धा सांगेल माझे पाय घसरत आहेत तेव्हा सावकाश चढा, असं शिडी आपल्याला सांगत राहील. आणि विमानातील आवाज ह्या कमी करता येईल. म्हणजे विमानात सध्या बसल्यानंतर जो आवाज येतो तो सुद्धा कमी करता येईल. त्या विमानामध्ये अशी यंत्रणा असेल. प्रकाशाची गती शून्य करता येईल. बघा हे फार म्हणजे काय एक इंटरेस्टिंग आहे.
तुम्हाला माहिती आहे प्रकाशाचा वेग दर सेकंदाला 3,84,000 किलोमीटर आहे. तो वेग अजून कोणालाही साध्य झालेला नाही, फक्त प्रकाशालाच आहे. पण सायंटिस्ट म्हणतात जर प्रकाशाच्या वेगानं आपण गेलो तर आपलं वय वाढणार नाही, आपण तसेच राहू. म्हणजे बघा, एक समजा मी प्रकाशानं वेगानं जाणाऱ्या वाहनात बसलो आणि 5 वर्ष फिरून आलो पुन्हा चतुरंगाच्या या कार्यालयामध्ये, इंद्रधनुच्या कार्यामध्ये, तर तुम्ही सगळे 5 वर्षांनी मोठे झालेले असाल, पण मी मात्र त्याच वयाचा असेल, 75-76 वय तेच. त्यामुळे प्रकाशाची गतीपेक्षा पुढे गेलो आपण. तर मित्रांनो, पास्ट टेन्समध्ये जातो, भूतकाळामध्ये. हे आत्ता शक्य वाटतं, पण विज्ञानामध्ये इम्पॉसिबल असं काही नाही. इम्पॉसिबल शब्दाचं स्पेलिंगसुद्धा काय आहे? आय एम पॉसिबल. लक्षात ठेवा, नथिंग इज इम्पॉसिबल. विज्ञान आज आपण मोबाईल, आज मला सांगा, आमच्या लहानपणी कुणी असं म्हटलं असतं मोबाईल अमेरिकेतल्या माणसाची तू असं कानाशी छोटं इन्स्ट्रुमेंट बोलू शकतो, भुताटकी म्हटलेच ते कोकणातल्या भाषेत सांगायचं होतं, कारण विश्वासच नाही ठेवला असता. पण आता आपण विश्वास ठेवतो नाही, वापरतो नाही, अवलंबून राहतो. तद्वत तसंच तंत्रज्ञान. दुसरं एक, भविष्यकाळामध्ये पुढच्या 100 वर्षात विज्ञानामध्ये काय होणार आहे, तर पेट्रोल नाहीसं होणार आहे. पेट्रोलची जरूर लागणार नाही. पेट्रोलच्या ऐवजी हायड्रोजनचा वापर होणार आहे. हायड्रोजन हे वापरलं जाणार आहे आणि हायड्रोजन वापरायला चांगलं का, स्वच्छ, पुन्हा स्वस्त, आरामशीर, सुरक्षित, पेट्रोलसारखं आगी लागण्याचा संबंध नाही आणि पर्यावरणाशी मैत्री करणारा जो पुढचा विषय आहे, त्याबद्दल हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून सर्वत्र करण्यात येईल. त्या दृष्टीने कोट्यावधी डॉलर्स रिसर्चसाठी आत्ता घातले जात आहेत, इन्व्हेस्टमेंट म्हणून. मित्रांनो, हे एक हायड्रोजनचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. अर्थात तो वापर सोप्या रीतीनं कसा होईल याबद्दल सुद्धा सायंटिस्ट विचार करतायत. त्यानंतर स्वप्नातील कार, एक अशी कार असेल, मोटर कार असेल, त्या विमानानं आपण लोकांना, ते स्वयंचलित असेल. स्वयंचलित तर आत्ता पण गाडी आहे की तिथे कार ड्रायव्हर लागत नाही, पण सगळे सेन्सर असतील त्याला. पुढच्या गाडीच्या जवळ आली की ती ॲटोमॅटिक थांबेल, पुढे जाणार नाही. त्यानंतर आत ब्लॅक बॉक्स जसा विमानात असतो तसा कारमध्ये असेल आणि अपघात होणार नाही अशी कार आपल्याला असेल. दुसरे एक फ्लाईंग कार असेल. बघा, म्हणजे समजा ट्रॅफिक जाम झालं, 2 दिवसापूर्वी नौपाड्याला एवढं ट्रॅफिक जाम झालं होतं की 1 तास लागला मला इथून 3 हात नाक्याला जायला. अशा ठिकाणी कार जंप घेईल वरती आणि वरून येऊन पुन्हा रोड रिकामा असेल त्या जागी येईल. मित्रांनो, काही वर्षांनी हेलिकॉप्टरच्या ऐवजी फ्लाईंग कार्स आकाशात फिरणार आहेत. मला वाटतं म्युन्सिपाल्टीला एक कळलं आहे म्हणून रोड रिपेअरिंग करायच्या ते भानगडीत पडत नसावेत कदाचित, एवढे खड्डे ठेवलेले आहेत त्यासाठी. फ्लाईंग कार्स हे शास्त्रज्ञांना दूरचं नाही नजीकचं वाटतंय आणि हे भविष्यकाळ. नंतर ह्या पुस्तकात आणखी वर्णन केलेलं आहे ते म्हणजे महामार्ग जे आहेत, बॉम्बे पुणा, आज रोड बंद होते बॉम्बे पुणासुद्धा, दोन्ही रोडवरती ॲक्सिडेंट झाले होते. ह्या रोडना बुद्धिमान रोड होतील. म्हणजे कार ड्रायव्हर जर काही दारू पिऊन चालवत असेल तर रोडच ॲटोमॅटिक त्याला थांबवेल. बघा, भविष्यकालीन. मला वाटतं हा शोध बॉम्बे पुणा रोडला लागला तर चांगलं होईल, कारण कार ॲटोमॅटिक थांबेल. आज टँकर उलटला, एके ठिकाणी तर पेट्रोल आपले गॅस सिलेंडरचा ट्रक उलटला. हे अपघात टाळतील जर रोड बुद्धिमान झाला तर. आणि पुढचं जे युग आहे ते सगळी बुद्धिमान होण्याचं, केवळ माणसालाच नाही तर रोडने सुद्धा बुद्धिमान व्हायचं. त्याच्या बऱ्याच डिटेल्स या पुस्तकात दिलेल्या आहेत. त्यानंतर ताशी 1000 किलोमीटर जाणारी गाडी तयार करता येईल. त्याला त्याने मॅगलेव असं म्हटलेलं आहे. त्यानंतर हायपर लूप म्हणून म्हटलेलं आहे. ते सुद्धा 1200 किलोमीटर पर आवर अशा वेगानं जाईल. म्हणजे विचार करा की बॉम्बे पुन्हा 5-10 मिनटात आपल्याला अंतर पार करता येईल अशा पद्धतीनं. नंतर फ्युजन पॉवर प्लांट असतील, हे या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. अर्थात आवाज ओळखणारा संगणक मित्रांनो लवकरच येतो आहे मार्केटमध्ये.
म्हणजे बाहेरून आवाज आला तर तुमच्या कुठल्या मित्राचा आहे तर लगेच आपल्याला कळू शकेल. फोनवरती आवाज ओळखणारं यंत्र, म्हणजे संवाद ऐकला आहे तुम्ही, आता पोलिसांना तो उपयोगी पडेल जास्त. हा संवाद खरा आहे की खोटा आहे ते कळू शकेल. त्याच्यामुळे कॅमेरा असो येतोय. विचार करा, साधी सोपी गोष्ट आहे. आत्ता इथून फोटो काढता येईल तुमचा, पण ही सभा संपली आणि 5 मिनिटांनी सुद्धा तुमचा फोटो काढता येईल. जर जुना प्रकाश किरण पकडता आला इथला, बघा सोप्या भाषेत सांगतो, सूर्य किती दूर आहे आपल्यापासून? 8.5 प्रकाश मिनिटं अंतरावरती आहे. म्हणजे सूर्यापासून प्रकाश निघाला तर आपल्यापर्यंत यायला 8.5 मिनिटं लागतात. आत्ता जर मी सूर्याचा फोटो घेतला तो 8.5 मिनिटापूर्वीचा असेल. हेच तंत्रज्ञान जर वापरलं तर 300 वर्षापूर्वीचा जर आपण प्रकाश किरण पकडला तर रायगड किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला ते पुन्हा चित्रण करता येईल. म्हणजे स्टुडिओमध्ये जायचं, आमचे आजोबा या दिवशी इथे जेवायला बसले होते, त्या जेवणाचा फोटो पाहिजे, आजोबा जेवत असताना ते वारलेत पण त्यांचा फोटो पाहिजे, ही तारीख, ही वेळ आणि हा फोटो पाहिजे. अशा पद्धतीनं हे करते. सेन्सरचा वापर बऱ्याच ठिकाणी होणार आहे. सेन्सरचा म्हणजे आता तर इतके सेन्सर्स निघणार आहेत की संपूर्ण जिवंत दुनिया होईल, आपल्या घर जिवंत होईल. सेन्सरमुळे सगळ्या गोष्टी कळू शकतील. अशा रीतीनं या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. एक 13 लहरी आहेत, त्यांचा उपयोग विशेष करता येईल. आपल्याला माहिती असेल की आपण मायक्रोवेव्ह, क्ष किरण, गॅमा किरण हे वापरतो, तर त्यांची कंपन संख्या 10⁻12 असणारी आहे. ते 13 लहरी, त्याचा वापर कॅन्सरसाठी करता येईल. मित्रांनो, कॅन्सरवरती उपचार करण्यासाठी 13 लहरींचा वापर शास्त्रज्ञ करतायत. मला सांगायला आनंद वाटतो, संशोधन आत्ताच या स्टेजला आहे. कॅन्सरचा रुग्ण मरण पावणार नाही याची गॅरंटी शास्त्रज्ञ घेऊ शकणार आहेत. एक विशेष म्हणजे कॅन्सर म्हणजे काय तर पेशीचं ग्रोथ असते ते ॲबनॉर्मल होते, तर ती ॲबनॉर्मल थांबवण्यासाठी वेक्टर एक थिअरी ऑलरेडीच त्यांनी वापरात आणलेली आहे आणि ती पुढे थेरपी, वेक्टर थेरपी, त्याचा वापर करून पण 13 लहरींचा वापर यासाठी करता येईल.